आणि आता आपण सुरुवात करणार आहोत महापोलला, अर्थात पोल ऑफ पोल. आणि तसा इलेक्ट्रोल एजचा पोल समोर आलेला आहे आणि 78 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा इलेक्ट्रोल एजचा पोल सांगतोय. तर भाजप 78, शिंदेची शिवसेना 26, अजित पवारांना 14 जागा मिळताना बघायला मिळतात. तर इलेक्ट्रोल एजच्या आकडेवारीनुसार काँग्रेस 60, शरद पवार 46 आणि ठाकरेंना मिळतात 44 जागा. आणि इतर पक्ष आणि अपक्ष यांची आकडेवारी जाते 20च्या घरात. त्यामुळे सध्याच्या घडीला जो पोल समोर आलेला आहे त्यानुसार इलेक्ट्रोल एजच्या मते महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला पारडं जाताना दिसतंय. हा इलेक्ट्रोल एजचा पोल आहे. इतर पक्ष आणि अपक्षांना मिळून 20च्या घरात जागा जाताना बघायला मिळतात. आपण राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया अर्थातच घेऊया, कारण आता आकडे समोर यायला लागलेत. केशवजी, तुम्ही कॉन्फिडंट होतात, पण इकडे चित्र आपल्याला वेगळं दिसतंय. केशवजी, चित्र काही येऊ, चित्र येण्याचा मुद्दा नाहीये. तुमच्या आठवणीसाठी सांगतो, ज्यावेळी 3 राज्यांच्या आणि किंवा हरियाणा राज्याच्या ज्यावेळी सुद्धा अशाच एक्झिट पोलच्या वेळी मी आलेलो होतो. मला आठवतं मध्य प्रदेशच्या राजस्थानच्या निवडणुकीच्या वेळी मी एबीपीला असंच एक्झिट पोलला आलेलो होतो. आणि त्यावेळी कशा पद्धतीने राजस्थान मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचा सफाया होणार असेच एक्झिट पोल येत होते. त्यावेळेचे प्रवक्ते अशाच पद्धतीने मांडणी सगळी सुरू होती. आणि प्रत्यक्षामध्ये किंवा हरियाणात तर आपण सगळ्यांनी बघितलं, मतदान सुरू असताना सकाळी 9 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत काँग्रेस जिंकते अशा प्रकारचे सगळं म्हणत होते. आणि त्याच्यानंतर चित्र बदललं. त्यामुळे एक्झिट पोलचा सन्मान नक्की आहे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी चर्चेला आलो आहे. पण तरीसुद्धा हे यापेक्षा वेगळं चित्र आता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या हे पहिलं चित्र आहे. किंबहुना हे दुपारी 2 अडीचपर्यंत केलेलं असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन शेवटी लोकांनी केलेलं मतदान जे आहे त्याचा खरा निकाल हा 23 तारखेला कळणार आहे. थोडं पण वाट बघितली. ठीक आहे. सुषमाताईंकडे मी जातो. इकडे आपल्याला चर्चेत उदय तानपाटक सर देखील जॉईन झालेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक. त्यांचंही स्वागत. सुषमाताईंकडे जाऊया. सुषमाताई, हा पहिला एक्झिट पोल तुमच्या बाजूने दिसतोय आपल्याला. 150 जागा दाखवत आहेत महाविकास आघाडीला. सुषमाताई, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपाला दाखवणं हा निश्चितपणे मला असं वाटतं की एक्झिट पोलचे फार प्रामाणिक प्रयत्न आहेत. आणि मी सुद्धा स्वतः विचार करताना जेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विचार करते त्यावेळेला निश्चितपणे भाजपाचा प्रयत्न किंवा भाजपाचं मायक्रो प्लॅनिंग याला मी दाद देते. परंतु एक गोष्ट त्याला जोडून मी सांगितली पाहिजे, जे आता हरियाणाच्या संबंधाने बोललं गेलं. हरियाणाच्या निकालावर फार अवलंबून राहायची गरज नाही. शिंदेंनीही राहायची नाही आणि कोणीच राहायची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की हरियाणाला स्टेट वाईड चेहरा नव्हता. हरियाणाची निवडणूक लढताना ती निव्वळ आणि निव्वळ काँग्रेसचे नेते राहुलजी यांच्या नावावर लढली जात होती. मात्र महाराष्ट्राला स्टेट वाईड 2 मोठे चेहरे आहेत. त्यातला एक चेहरा आदरणीय पवार साहेबांचा, दुसरा चेहरा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा चेहरा आहे. त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा आपण जो काही निकाल दाखवताय एक्झिट पोलचा सन्मान आहे. मात्र मला असं वाटतं की ज्या जागा आपण आमच्या संबंधाने दाखवत आहात, मला त्याच्यामध्ये अजून एक 5 ते 10 जागांची बढत अपेक्षित आहे. बर, राजीव सरांकडे मिळतो. राजीव सर, जे सुषमाताई म्हणतात त्यानुसार त्यांना हा पोल अपेक्षित आणि त्यांच्या मते ठीक आहे. मी राजीव सरांकडे जाण्याआधी आणखी एक पोल समोर आलेला आहे, तो पोल आपण बघूया. मग राजीव सरांची कमेंट घेऊया. हा पोल कुठला आहे आपण बघूया. पोल डायरीने केलेला हा पोल आहे आणि ज्याच्यामध्ये महायुतीला दाखवण्यात आल्या जागा 122 ते 186च्या घरात, ज्याच्यामध्ये भाजप 77 ते 108, शिंदेची शिवसेना 27 ते 50, अजित पवार 18 ते 28 अशी आकडेवारी आहे. म्हणजे महायुतीची ही आकडेवारी आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47च्या दरम्यान जागा मिळू शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35, शरद पवारांची राष्ट्रवादी 25 ते 39 आणि इतर 12 ते 29 अशी स्थिती राहू शकते. महायुती 122 ते 186 आणि मविया 69 ते 121. त्याच्यामुळे मगाशी दाखवलेला पोल आणि हा पोल, म्हणजे मगाशी तुम्ही खरं म्हणजे सगळे दोघंही बोललात खास करून की नेक अँड नेक फाईटच हे 2 पोल निदर्शक आहेत. कारण एक म्हणतोय महायुती, दुसरा म्हणतोय मविया. नाही, पण अश्विन, याच्यामध्ये पोल डायरीचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये 122 ते 186 म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त जागांचं अंतर आहे. आणि त्यामुळे त्याचा आपल्याला मध्य काढावा लागेल आणि मग त्याच्यावरून आडाखे बांधायला लागतील. तर त्यामुळं स्पष्ट आहे की एक्झिट पोल करणाऱ्यांना सुद्धा जेव्हा शाश्वती नाहीये की काय होतं आणि त्या आकड्यांवर त्यांना जेव्हा ठाम राहता येत नाहीये तेव्हा अशा प्रकारचे आकडे येतात. पण जसे एका पाठोपाठ एक वेगवेगळे पोल काय सांगतात त्याच्यावरून आपल्याला
त्या सगळ्याचं मग सरासरी काढून या निष्कर्षाप्रत जाता येईल की एकूण पोल ऑफ पोलमधून काय आकडे आपल्याला दिसतात, महाराष्ट्रामध्ये साधारणपणानं काय चित्र दिसू शकेल. त्यामुळं आत्ता ही सुरुवात आहे. इलेक्टोरल एजचा जो आहे तो त्या मानानं त्यांनी आकडे ठोस आकडे दिलेत. 78, 26, 14, 60, 44, 46. आता म्हणजे आपल्याकडे आता झालंय असं की इतके सारे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांची एकमेकांमध्ये इतकी गुंतागुंत आहे. एकीकडे जात आहे, दुसरीकडं शेतीच्या बद्दलचे प्रश्न आहेत. त्यामुळं एखादा समजा जो शेतकरी आहे, आता सोयाबीनचा प्रश्न या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये खूप महत्त्वाचा झाला. आता जो शेतकरी ज्याचं सोयाबीन पडलेलं आहे, तर तो जेव्हा मतदानाला जाईल तेव्हा तो शेतीचा विचार करेल का त्याच्या जातीचा विचार करेल, काय विचार करून तो मतदान करेल, का लाडकी बहीणच्यामुळं जे त्याच्या कुटुंबामध्ये आलेले पैसे आहेत त्याचा विचार करेल, सरकारनं ज्या वेगवेगळ्या योजना गेल्या काही काळामध्ये लागू केलेल्या आहेत त्याचा विचार करेल. अशी असंख्य गोष्टींची गुंतागुंत घेऊन तो मतदान केंद्रापर्यंत जाणार आहे आणि शेवटच्या क्षणी त्याचं मतदान करणार आहे. त्यामुळं माझ्या मते अजूनही फार आपण सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये आहोत. ही सगळी निवडणूक जी आहे ती म्हणजे टू क्लोज टू कॉल अशी म्हणता येईल, अशी निकराची काट्याची आहे. एक गोष्ट अशी की मला कुतूहल आहे, म्हणजे महाराष्ट्रामधल्या काही जागांच्याकडे सगळ्या राज्याचं आणि देशाचं लक्ष लागले, त्याच्याबद्दलचं काय होतं ते बघण्याबद्दल आहे. आणि खास करून अनेक मातब्बर मंडळी या निवडणुकीमध्ये अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही सत्ताधारी, काही विरोधक, त्यांचं काय होतं याच्याही बद्दलचं कुतूहल आहे. पण ते अर्थात आपल्याला पोल संपताना लक्षात येईल. खरंय. त्यामुळे बिग फाईट मध्ये काय होणार, जसं राजीव सर म्हणतात ते आपल्याला बघायचंच आहे. मात्र आणखी एक पोल समोर आलेला आहे चाणक्यचा. चाणक्यच्या पोलची आकडेवारी काय सांगते ती बघूया आणि मग पुढे जाऊया. चाणक्य स्ट्रॅटेजीज ज्यांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलाय, 152 ते 160 महायुती, 90+ भाजप जाईल असा त्यांचा अंदाज आहे. शिंदेची शिवसेना 48+, अजित पवारांचा पक्ष 22+. त्यामुळे 152 ते 160च्या घरात महायुतीला जागा मिळतील असं चाणक्य स्ट्रॅटेजीचं म्हणणं आहे. तर काँग्रेस 63+, ठाकरेंची शिवसेना 35+, शरद पवार 40+, इतर 6 ते 8. त्यामुळे मविया राहील 130 ते 138च्या घरात आणि महायुती 152 ते 160 असा हा पोल चाणक्य स्ट्रॅटेजीचा. आपण तानपाटक सरांकडे जाऊया. तानपाटक, आतापर्यंत 3 पोल आले, 2 पोल महायुतीच्या बाजूने जातात, एक मवियाच्या बाजूने जातोय. पण जो मुद्दा राजीव सरांनी सांगितला तो फार इकडे क्रुशल ठरू शकतो की मतदार जो आहे तो प्रॅक्टिकली विचार करणार का इमोशनली? दोन्ही मिक्स आहे. तर राजू सर आता जे म्हणाले की सगळ्या पोलचं एकत्र करून आपण त्याचा एक सामायिक एक लसावी मसावी जो काय काढायचा तो काढून मग त्यात ठरवता येईल. पण यावेळी भावनिक मुद्दे जे होते ते खूप मोठ्या प्रमाणात आलेले होते. एकतर उद्धव ठाकरेची शिवसेना फुटून बाहेर पडलेले लोक जे आहेत त्यांच्याबद्दल गद्दार गद्दार म्हणून जो प्रचार केला गेला किंवा अन्य कुठले मुद्दे असतील, भावनिक मुद्दे खूप होते. अजित पवारांच्या बाबतीत म्हणतात आपल्याला की ते भावनिक विषयावरती खूप हे झालं. त्यामुळे आताच्या ह्याच्यामध्ये कुठलाही कोणी सांगत नाही काय होणार, ते काय होणार आहे असं नक्की कुठेच आपला अंदाज व्यक्त करता येणार नाही. हे जरी एक्झिट पोल काही सांगत असले तरीसुद्धा आत्ता त्यात अंदाज देणं हे फार अवघड आहे. अतिशय नाजूक अशा पद्धतीचं हे आहे. तो इतकं कधी याच्यावरची निवडणूक कधी झाली नव्हती याच्या आधीची की असे झाले म्हणून ती. आणि आता आणि भाजपला जे सांगितलं, मला असं वाटतं भाजप 100 क्रॉस करेल आत्ता मला असं वाटतं. पण तानपाठक, तुम्ही इतक्या इलेक्शन्स कव्हर केलेल्या आहेत आतापर्यंत, तुमचा अंदाज काय आहे या इलेक्शनमध्ये? साधारण वारं काय दिशेनं वाहतंय, तुम्हाला काय वाटतंय? असं आहे की लोकसभेच्या वेळी जो एक खूप मोठ्या प्रमाणात भाजप आणि यांच्या विरोधामध्ये एक खूप मोठा प्रवाह होता आणि लोक मतदारांना बाहेर पडले होते. आत्ताच्या ह्याच्यामध्ये वेगळे मुद्दे आहेत आणि एक तर भाजपनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जास्त पुढे नेली, त्याचा परिणाम होऊ शकेल. जो मध्यमवर्गीय मतदार जो आहे म्हणजे शहरी मतदार, याच्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकेल. ग्रामीण भागामध्ये एकतर शेतकरी आणि मराठा आंदोलन याचा परिणाम बऱ्यापैकी होईल मराठवाडा आणि या भागामध्ये असं दिसतंय. हे मुद्दे जास्त महत्त्वाचे राहतील. आणि तरीही सांगतो की तरीही महायुतीला यावेळी एज वाटते मला. याच्यामध्ये खूप फरक असणार असं नाही आहे, पण एज यांना आहे असं वाटते. सरकार स्थापन करतील ते, असा आत्ता माझा अंदाज आहे. बरं सरिता मॅम, 3 पोल आपण बघितले, आकडेवारी समोर आले आणि दोघांचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष तर ठरतोय, पण जसं तानपाठक सर म्हणाले त्यांच्यामध्ये 100+ जात आहेत. पण हे पोल सांगतात की ते 80च्या घरात भाजप राहील, पण भाजप तिकडे
डिसिजन मेकरच्या भूमिकेत असेल. तुमचं ऑब्झर्वेशन या सगळ्या पोलवर? एकंदरीत जर बघितलं तर ते अशक्य नाहीच, ते शक्य आहे. सगळ्यात मोठी पार्टी भाजप असणं हे ह्यासाठी सुद्धा शक्य आहे की ते किती जागा लढतात आहेत हे सुद्धा जर आपण बघितलं तर इतर सर्व पक्षांच्या तुलनेमध्ये जागांचा शेअर हा भाजपकडे जास्त आलाय. त्यामुळे जर त्यांचा काहीही एक सामान्य सक्सेस रेट जरी राहिला तरी भाजप ही जास्तीत जास्त जागा निवडून येऊ शकते आणि सर्वांपेक्षा त्यांच्या जागा या अधिकच्या असू शकतात. त्याचबरोबर जे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती ही आहे की भाजप असो, शिवसेना असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, अजित पवार असो, जे उदयतान पाठक म्हणाले ते की भावनिक मुद्दे हे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे होते, वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी वेगवेगळे होते आणि त्यामुळे आणि तसंच एक मोठा डिवाइड आहे आत्ताचा, तो म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र. तर त्यांना अपील करणारे मुद्दे सुद्धा ह्या वेळेला वेगवेगळे होते आणि त्यामुळेच कुठेतरी ही जी आकडे आपल्याला दिसतात आहेत ते हा जर बघितला चाणक्य स्ट्रॅटेजीजचा पोल जर आपण बघितला तर ते अगदी जवळपासचे हे आकडे आहेत एकमेकांच्या आणि ते त्यातूनच आहे की खरंच निर्णय किंवा निकाल देणं हे खरंच कठीण आहे. बरं, पुढचा पोल बघूया आपण आणि मग आपले पक्षाचे देखील प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. पुढचा पोल कोणता आहे तो बघूया. मॅट्रिक्सचा पोल समोर आलाय. 150 ते 170 महायुतीच्या पारड्यात मॅट्रिक्सने देखील कौल दिलेला आहे. भाजप 89 ते 101च्या घरात राहू शकतं. शिंदेची शिवसेना 37 ते 45, अजित पवारांचा पक्ष 17 ते 26, तर काँग्रेसला 39 ते 47, ठाकरेंची शिवसेना 21 ते 39, शरद पवारांचा पक्ष 35 ते 43. त्यामुळे मवियाच्या पारड्यात जागा जाऊ शकतात 110 ते 130, महायुतीच्या पारड्यात जागा जाऊ शकतात 150 ते 170, इतरांच्या खात्यात 8 ते 10 जागा, असं चित्र मॅट्रिक्सच्या या पोलमध्ये समोर आलं. तेव्हा आणखी एक पोल जो महायुतीच्या बाजूने जाताना आपल्याला बघायला मिळतोय. केशव उपाध्यायांकडे मी जाईन. केशवजी, इकडे देखील 150चा टप्पा तुम्ही पार करताना दिसताय, पण जसं आता राजीव सर आणि मॅडमने देखील उल्लेख केला की एकतर प्रॅक्टिकल मुद्दा की भावनिक मुद्दा, आणि दुसरं मला याच्याला जोडून विचारायचं आहे की लाडकी बहीण तुम्ही सुरुवातीला खूप हॅमर केलं, योजना पोहोचवली, सगळीकडे मेळावे, मोठमोठे कार्यक्रम झाले, पण त्याच्यानंतर जेव्हा योगी आदित्यनाथ इकडे आले तेव्हा त्यांनी तो बटेंगे तो कटेंगे ही जी टॅगलाईन दिली आणि मग त्याच्यानंतर प्रचाराची तुमची दिशा तुम्हाला बदलावी लागली? मला असं वाटत नाही प्रचंड दिशा बदलली. सगळ्यात पहिल्यांदा एक त्यातलं या सगळे चारी आपण जे एक्झिट पोल आलेत त्यातलं एक कॉमन आहे, म्हणजे सगळ्या चारी याच्यातलं की चारी एक्झिट पोल हे नंबर 1ला देत आहेत भारतीय जनता पार्टी आणि सगळ्यात शेवटच्या 6व्या नंबरला देत आहेत उद्धव ठाकरे. म्हणजे बाकीचे आकडे काही असो, पण हे त्यातली वस्तुस्थिती जी 23ला मला सगळ्यात जास्त शक्यता दिसतीये की ज्या पद्धतीने निकाल येतील त्यातली ही शक्यता, आकडे कमी जास्त होतील त्यामुळे तर काही शंका नाही, पण ही शक्यता जास्त होऊ शकते. हा त्यातला एक नंबर 2. नंबर 2 मी मगाशी उल्लेख केला की मला वाटतं सरिता मॅडमनी उल्लेख केला की हरियाणापेक्षा इथे वेगळं सगळं चित्र, वेगळी स्ट्रॅटेजी आखली होती सगळी लोकसभेनंतर. हे खरं आहे, प्रत्येक निवडणूक ही भारतीय जनता पार्टी खूप वेगळ्या पद्धतीने लढवतं. मागच्या काळात झालेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्रुटी राहून गेल्या, त्याच्यामध्ये योग्य पद्धत निवडणूक स्ट्रॅटेजी बदलतं आणि म्हणून तर शेवटी असं की नियोजन प्रत्येक निवडणुकीचं वेगळंच असू शकतं. पहिला जसा साचा आहे तसाच पुढचा साचा येईल असं असू शकत नाही. त्यामुळे नव्या पद्धतीचं नियोजन, त्यावेळेचे जे आवश्यक असलेले मुद्दे हे आणत त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवल्या आणि त्याचं प्रयोजन आम्हाला दिसतंय की भारतीय जनता पार्टी आत्ता 100पेक्षा अधिक जागा, जरी भले आम्ही 149 लढतो आहोत, तो काही मुद्दा नाही आहे त्या सगळ्यात, पण 100पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून येईल. आणि असं आहे की ताईं इतका मी फिरलो नसेल कदाचित, ताईंचं ज्ञान मोठं आहे, ताईंचा अनुभव खूप मोठा आहे, ताई फिरल्यात खूप मोठ्या, त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही शंकाच नाही आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काही थोडंफार राजकारणामधलं एक विद्यार्थी म्हणून जे मला जाणवतं त्याच्यावरती विश्वास, त्या विद्यार्थी या भूमिकेत मी सांगतो ताई, म्हणजे मी लहान आहे खूप, पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जी पल्स, जी नाडी आत्ता आहे ती भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूने, ह्याच्याबद्दल आपण 23 तारखेला आपण लाडू आपण नक्की मी तुम्हाला देईन, याबद्दल शंका खात्री बाळगा. ठीक आहे सुषमाताई, याच्यामधलं एक वाक्य मला खास अधोरेखित त्यांनी जे केलं ते त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की आकडेवारी आणि महायुतीच्या बाजूने कौल तर आहेच, पण ते असं म्हणाले की सर्वात जास्त जागा भाजप आणि सगळ्यात कमी जागा उद्धव ठाकरेंना दाखवल्यात. सुषमाताई, सगळ्यात कमी जागा मला वाटते अजितदादांना दाखवलेल्या आहेत. ते त्यांनी काळजीने बघितलं नाही. कदाचित त्यांच्या महायुतीचा पार्टनर म्हणून जरी त्यांची इच्छा मनातनं त्यांना खूप उकळ्या म्हणजे असा आनंद होत असला तरी ते चेहऱ्यावर दाखवणार नाहीत. पण एकूण आकडेवारी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अजितदादांच्या जागा सगळ्यात कमी दिसत आहेत. हा एक भाग आहे.
दुसरं असं की या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे जसं आपण योगी आदित्ययांचा उल्लेख केलात, तर मला असं वाटतं की महायुतीला शेवटपर्यंत निवडणुकीचा सूर सापडलेला नव्हता. आधी लाडकी बहीणवर बोलणारी महायुती नंतर कटेंगे बटेंगेवर आली, कारण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की लाडकी बहीण काही फार पर्क्युलेट होत नाहीये, तेव्हा त्यांना कटेंगे बटेंगे करावं लागलं. पण मी आपल्याला खात्रीने, मी काही ज्ञानी वगैरे अभ्यासू म्हणून सांगत नाहीये, मी मराठवाड्यातली आहे, कोरडवाहू शेतकऱ्याची पोरगी आहे म्हणून सांगतेय की या निवडणुकीमध्ये काहीही निर्णय असो, पण सगळ्यात निर्णायक जर घटक कोण असेल तर तो विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी असेल. आणि या शेतकऱ्यांचा जो निर्णय आहे तो जास्त मोठा असेल. खांडेकर सर जसं म्हणाले की जातीचा विचार करायचा की शेतीचा विचार करायचा, तर जातीसाठी माती खाणारी की मातीसाठी जातीला बाजूला करणारी ती वृत्ती नेमकी कोणती महाराष्ट्रात बळावलेली आहे ते या 23 तारखेच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे. परंतु जे भावनिकतेचं राजकारण आपण म्हणताय, तर मला असं वाटतं की ही भावनिकता बदलापूरचा विषय असेल, महिला असुरक्षा असेल किंवा महापुरुषांचा अवमान असेल, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं असेल, हे सगळे मुद्दे फार व्हायब्रंट होते. मी कोकणामध्ये जेव्हा गेले होते तेव्हा कोकणामध्ये अत्यंत साध्यातली साधी माणसं, म्हणजे वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये तर वातावरण होतंच सोडा, परंतु इकडे जिकडे संदेश पारकर उभे राहिलेले आहे, साध्यातला साधा माणूस म्हणत होता, गो किती दिवस करायचा गो त्या राणीला मतदान, आता एकदा आमचा संदेश होऊन जाऊ दो. तर तो सामान्य माणसांचा जो म्हणणं आहे की नाही संदेश पारकरांना मिळायला हवं. किंवा देवेंद्र फडणवीसांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि ज्या ऑडिओ क्लिपमुळे विशाल परबांना बोलताना ते सांगतात की दीपक केसरकरला पडू देत, पडला तरी काही नाही, आपण ते सगळं सावरून नेऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कालचं विनोद तावडेंचं पैसे वाटप करण्याचं जे प्रकरण आहे, ही गोष्ट मॅटर करते. माझ्याकडे एका लेडी IAS ऑफिसर त्या असं म्हणतात की ताई तुम्ही सुद्धा चुकताय, कारण जेव्हा भाजपा असं म्हणते की 1500 रुपये महिना देऊ तेव्हा आम्हाला त्यांचा राग येतो, कारण टॅक्सपेअर लोकांच्या पैशांची उधळण होतीये. पण तुम्ही तरी काय वेगळं करताय, ते 1500 म्हटल्यावर तुम्ही 3000 म्हणता, म्हणजे आम्ही दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची. कारण अशा पद्धतीने लोकांना पैसे उधळण्यापेक्षा, मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल शिकवणं हे जास्त महत्वाचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत आणि या सगळ्या प्रतिक्रियांचा आपण म्हणजे पत्रकार आणि अभ्यासक म्हणून सुद्धा आणि सामान्य नागरिक म्हणून सुद्धा विचार करायला हवा. ठीक आहे. पुढे तानपाठक सर आणि आपल्या सरिता मॅडम, राजू सर यांच्याकडे जायचंच आहे, पण केशव उपाध्यायनं काहीतरी बोलायचं, मी फक्त त्याच्यामध्ये ऍड करतो. बटेंगे तो कटेंगेवर तुम्ही बोलणार आहात, यांनाही उत्तर देणार आहात, पण बटेंगे तो कटेंगेवरून तुमच्यामध्येच बटवारा झालेला बघायला मिळाला. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली, अजित पवार स्वतः डायरेक्ट त्यांनी लगेच डिनाय केलं की हे आमचं नाहीये. नंतर अशोक चव्हाण असं म्हणाले की हे स्लोगनच आमचं नाहीये, हे बाहेरनं आलेलं आहे. मला असं वाटतं की त्याचं उत्तर माननीय देवेंद्रनी दिलंय. आणि खरं म्हणजे बटेंगे कटेंगेचा सगळ्यात जास्त अर्थ खरं म्हणजे उभाठा आणि यांना कळायला हवा होता, त्याने अनुभवलं आहे ते, त्यामुळे उलट त्यांनी समर्थन करायला पाहिजे होतं त्या सगळ्या विषयामध्ये. पण ठीक आहे, मला तो काही मुद्दा नाही त्यामध्ये म्हणायचं आहे. मुळात असं आहे की सहज बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं आमच्या ताईने खूप चांगलं सांगितलं. काल विनोद तावडेंचं ऐका ताई 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 आता ऐकून घ्या ना ताई, माझं होऊ द्या ताई, माझं. सुषमाताई तुमच्याकडे येतो मी, केशवजींना पूर्ण करू दे. मुळात असं आहे की बोलता बोलता कसं फेक नेरेटिव्ह करायचं याचं उत्तम उदाहरण ताईने आम्हाला इथे दाखवून दिलं. काल बोलता बोलता गेला की विनोद तावडेंचं काल पैसे वाटप प्रकरण, कुठले पैसे वाटप, कुठलं काय, उगाच आपलं बोलायचं, बोलता बोलता आपल्याला मिळालंय असं ताई बरोबर नाही, त्यातलं मुद्द्याशिवाय. त्यामुळे असं काही फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1. नंबर 2, खरं म्हणजे बटेंगे कटेंगे या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या देशामध्ये आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. आता नेमकं उभाठा असेल, काँग्रेस असेल आणि शरद पवार असेल, यांना ती नेमकी मुस्लिम विरोधी घोषणा असं का वाटावं हे आम्हाला कधीच कळलं नाही. अजित पवार तुमचे महायुतीतले नेते, तुमच्याच पक्षातले नेते म्हणत होते की हे नाहीये, असं अशोक चव्हाणांनी डिनाय केलं, राधाकृष्ण विखेंनी डिनाय केलं, नितीन गडकरी काय म्हणाले ते आपण एक असलं पाहिजे. पण आता याचा अर्थ बटेंगे तो कटेंगे ही घोषणा जैनांविरुद्ध होती, गडकरी साहेब हे म्हणाले. मराठ्यांविरुद्ध कोणाविरुद्ध असं आहे, होती? समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत ते विरोधात आपण एकत्र असलं पाहिजे. इतकी सरळ स्वच्छ उद्या भूमिका, लहान आपण शाळेत शिकलोय, आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, ही भूमिका आहे. सगळ्यांना अनुभवी लोक म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही असं बोलणं म्हणजे नाही मुर्खात नाही. काँग्रेसला उभाठाला नेमकी या घोषणा मुस्लिम विरोधी का वाटावी
ही सगळ्यात मोठी भावना आहे. तुम्ही कारण आमच्या सतत मुस्लिम बुद्धिमत्तेवरती मतांचा शंका अनुनय घेण्यासारखं करायची आहे जी हे सवय म्हणणं. लागली आहे त्यातनं अशा पद्धतीने त्यांना वाटू शकतं. पण मग आमच्या मुस्लिम दृष्टीने विरोधी भूमिका असेल तर अतिशय मग वोट स्पष्ट जिहाद आहे. म्हणजे काय होतं आणखीन? वोट जिहादचं दिसतं ना मला अनेक आपण ते सिद्ध मुस्लिम करू विरोधी शकतो. नव्हतं का काय ते पण नाही, नव्हतं नाही, मुस्लिम असं आहे की विरोधी. मुळामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या समाजाला एका काय गैरसमज पसरवून मतदान करायला भाग पाडलं गेलं त्याच्याबद्दल बोलत आणि असं काल म्हणू शकतो काल की तावडे वोट साहेबांनी जिहादला केलेल्या नोट positive जिहादबद्दल उत्तर काय म्हणजे बोलायचं बटंगे तो तो कटंगे नोट असू जिहाद शकतो. जो तुम्ही ह्या केला मुळात त्याचं काय? आमचा मुसलमानांच्या विरोधामध्ये हे तुमचं तुम्ही काढलेलं तुम्ही तर किमान काढून देवेंद्रजी बोलले देवेंद्रजी बोलले ते मी तुम्हाला ते सांगतो ना. पण आमचा या ठिकाणी एकत्र आपण राहिलं पाहिजे इतका बेसिक संदेश नंतर मोदीजी पण तेच म्हणाले या सगळ्या विषयामध्ये. त्यामुळे यांना मोदीजी त्याच्याबद्दल एक रेंगी म्हणाल ना जे ते या बटंगे तो कटंगेला त्यालाच प्रत्युत्तर होतं सगळ्याला त्या. प्रत्युत्तर नव्हतं. वोट तीच जिहादला. भूमिका वोट जिहादला आहे. प्रत्युत्तर एक आपण राहिलं पाहिजे ही इतकी बेसिक भूमिका आहे. आता असं आहे की काँग्रेसला नेत्याने फोडा आणि सांगितलं झोडा पण. एक मिनिट उद्या राव काँग्रेसला फोडा आणि झोडा काँग्रेसची प्रवृत्ती जी इंग्रजाकडून त्यांनी घेतली आणि इथल्या जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावत ती पुढे आपण सत्य निवडून आले. आता आम्ही म्हणतो आपण अरे सगळे एक आहोत. बापरे, अरे बापरे. ही काँग्रेसला नेमकं काय- काँग्रेस काय त्याच्यासोबत आता narrative उभाठाचे set गेलेत करताय त्यांना सुद्धा काय? त्याच्याबद्दल ते वाटायला वा वा, वा लागलं वा. की फोडा आणि झोडा जास्त प्रिय वाटायला लागली आणि आपण सगळे एक आहोत ही त्यांना अडचणीची वाटायला लागली. असं असता कामा नये ताई. अरे आपण सगळे बापरे, शेवटी बापरे, एक आहोत. बापरे. तुमचे माझे वैचारिक मतभेद आहेत पण तरी आपण एकच आहोत ना ताई. असं काय करताय? ठीक आहे. अजूनही तुम्ही एखादंच वाटतं तुम्हाला? असं आहे की या ताईंना देशात मान्य आहे नागरिक काय? म्हणून आम्ही एक आहोत. ताई, तुम्हाला आमचे मान्य आहे का? वैचारिक मतभेद आहेत देशात नागरिक म्हणून एकच आहोत. ठीक आहे. आपण आणखी मला मुद्द्यांवर बोलणार तेच आहोत. सुषमा मगाशी मी तेच सांगायचा प्रयत्न करत होते की कटेंगे तो बटेंगे म्हटलं बोला बोला. कटेंगे तो बटेंगे म्हटल्यानंतर ना सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर महाराष्ट्रातले सगळे विश्लेषक मान्य करतील की एका मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेतून देवेंद्र फडणवीसजींनी इतके पक्ष फोडले पण सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं झालं असेल तर ते फडणवीसांचंच झालेलं आहे. तो उन्होंने बटेंगे तो कटेंगे तर कटले कोण तर देवेंद्रजी कटलेले आहेत. त्यांनी वाटायचा प्रयत्न केला आणि ते स्वतः कटलेले आहेत हे कृपया जरा समजून घ्या. दुसरी गोष्ट गडकरी साहेब असतील पंकजा मुंडे असतील अशोक चव्हाण असतील आणि विखे असतील या सगळ्या लोकांनी तुमचं नरेटिव्ह कम्प्लिटली खोडून काढलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर बोलायचं काही कारण नाही. तिसरी गोष्ट तुम्ही विनोद तावडेंच्या संबंधाने बोललात बूंद से गई सो हौद से नहीं आती है. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम काल केलेला आहे कारण पुन्हा नवीन राहुल fake गांधींच्या narrative. प्रेस हे नंतर नवीन परत fake नेमकी narrative. विनोद तावडेंनाच असं उत्तर आहे, द्यायला उद्धव सांगले ठाकरेंना किंवा महाविकास काल आघाडीमध्ये जितेंद्र कोणी विचारत ठाकूरांनी नाही. म्हणले त्याबद्दल ताई बोला ना की कधीतरी. विनोद तावडेंची टीप आम्हाला भाजपच्याच नेत्याने दिली होती. हे फार मजेशीर आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एक एक माणूस ठीक आहे. भाजपमधला नाही, नाही, संपवला असं आहे, मला आहे. बोलू द्या. केशवजी कृपया समजून घ्या. असं आहे, अगदी देवेंद्र केशवजी, फडणवीस, तुमच्याबद्दल विनोद तावडे. सांगायचं एक मिनिट झालं तर केशवजी येणार तुम्हाला तुमच्याकडे. तारून केशवजी येणार तुमच्याकडे चित्रावादला येणार. आमदारकी दिली पण तुम्हाला दिलं नाही हे वाईट आहे. ताई मुळामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीस विनोद तुम्हाला तावडे एकाच आमदारकी दिली पार्टीत- नाही आणि ती नाही, ताई, चित्रावादला असं आहे- दिली. असं हे आहे, किती एक वाईट मिनिट. आहे. चित्रावादपेक्षा नाही, तुम्ही असं- किती नाही, नाही, senior असं ठीक आहे, आहात, ते किती पार्टी योगदान आहे विचार नक्की तुमचं. करेल तो मुद्दा नाहीये. मुळात असं आहे की देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांचे हे एकाच पक्षातले ते एकमेकाबद्दल रोजही अतिशय चांगले संबंध आहेत पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी सध्या भेटत नाहीत ह्याच्याबद्दल काय करायचं ताई? नाही. ते अरे नाही फोटो दाखवा फडणवीस मला ते सगळ्यांना दिल्लीला जाऊन 3 दिवस संपवून बसले टाकतील आणि होते मग मला शांत फोटो बसतील. दाखवा उद्धव ठाकरे भेटलेत सोनिया गांधी मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीला गेले नुसतं सांगण्यात आलं ते सोनिया गांधी भेटले ते भेटले नाहीत. उद्धव ठाकरे म्हणले मुख्यमंत्री उमेदवार जाहीर करा ते दोन्ही पक्ष म्हणले नाही जाहीर करणार. ही उद्धव ठाकरेंची जागा भारतीय जनता सोबत पार्टीसोबत होतात 125 पेक्षा कमी जागा कधी मिळाल्या नव्हता आता 100 जागा लढायला मिळत नाहीत ताई. ही उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे त्याच्याबद्दल अधिक चिंतन केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस विनोद तावडे हे अतिशय व्यवस्थित एकमेकांशी समन्वय राखून नाही, आहेत ते जाऊ दे. एकमेकांबद्दल कुणाचा गेम नाही, करत पण- नाही. अरे, पण महाविकास आघाडीने आमच्यासाठी- उद्धव ठाकरेंचा आमच्यासाठी गेम सोनिया केलाय गांधींच्या त्याच्याबद्दल काय लोकांनी- तुमचं म्हणणं आहे सोनिया त्याच्याबद्दल गांधींच्या काही बोललं लोकांनी असा पाहिजे. trap लावला या नाही ना. भूमिका 100 जागा सुद्धा मिळत नाहीत लढायला ऐका कुणी ना. विचारत नाही मुख्यमंत्री उमेदवार जाहीर होत नाही एकमेका आता सोलापूरमध्ये आज सोलापूरमध्ये उभाठाच्या विरोधामध्ये त्या प्रणित शिंदेने वेगळी भूमिका घेतली त्याच्याबद्दल ताई अधिक बोललं पाहिजे. त्या बाकी तावडे आणि देवेंद्र फडणवीस अतिशय व्यवस्थित एकमेकांशी संवाद आहे ते चिंता करू नका. ठीक आहे. याबद्दल आपण कारण कालच घडलेलं प्रकरण आहे त्यामुळे आपल्याला राजीव सर आणि या सगळ्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.